नमस्कार मंडळी. तर चला बघूया आज आपण काय खाणार आहोत. तर हा आहे ब्रेड वडा आणि त्यासोबत मी बनवली आहे ही हिरवी चटणी. तर हा कसा बनवायचा याची डिटेल रेसिपी मी अपलोड केली आहे यूट्यूबला. तर चला बघूया. एका बाउलमध्ये मी बेसन पीठ घेतलं आहे, त्यामध्ये मीठ टाकलं आहे, हळद टाकली आहे आणि लाल तिखट टाकलं आहे आणि पाणी टाकून मस्त याला आपल्याला एकदम घट्ट असं बॅटर बनवायचं आहे आणि ते आपण थोड्या वेळासाठी रेस्टसाठी ठेवून देऊ. आता मी घेतली आहे कोथिंबीर, तिला छान कापून घेऊ आणि तिची आपल्याला बनवायची आहे चटणी. त्यासाठी घ्या मिरची, लसूण, जर तुम्ही फोडणी देणार असाल तर, नाहीतर ही अशीच बनवा साधी सिंपल. आणि याला मिक्सरमध्ये लावून घ्या. मी जे काही सांगितलं आहे ते सगळं त्यामध्ये जे व्हिडिओमध्ये दिसते ते ॲड करत चला. आणि नंतर आता मी घेतले आहेत बटाटे. तर आपल्याला बटाट्याची चटणीसुद्धा बनवायची आहे. ती मी या व्हिडिओमध्ये दाखवली नाही, की बटाट्याची चटणी कशी बनवली मी. तर ती तुम्ही माझा व्हिडिओ अपलोड केला आहे मी, बटाट्याची चटणी कशी बनवायची तो तुम्ही बघू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही बनवा. किंवा तुम्हालाही तुमची स्वतःची रेसिपी असेल बटाट्याची चटणी बनवू शकता. आणि मी चांगलं मॅश करून मस्त छान अशी चटणी बनवलेली आहे, ती तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवेलच. आणि हे बॅटर आहे तर याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, खूप मस्त झालेली आहे. आणि ही बघा, तर चटणी आलीच. अशी मी चटणी बनवलेली आहे. तर तुम्ही सगळं हे रेडी करून ठेवा आणि नंतर तुम्ही कुठल्याही प्रकारचे ब्रेड घेऊ शकता. हे मी मस्त असा फ्राय होऊ देऊ. ब्रेड वडा जास्त वेळ पण फ्राय होऊ द्यायची गरज नसते आपल्याला, कारण तो लगेच फ्राय होतो. आणि हा बघा मस्त असा छान फ्राय झालेला आहे. तसा सेम मी तुम्हाला दुसराही ब्रेड वडा कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते आहे व्हिडिओमध्ये. सेम तसाच करा, जेणेकरून तुमचा ब्रेड वडा एकदम चांगला टेस्टी होईल. जसा मी बनवला आहे तसा. तेलामध्ये सोडताना थोडा काळजीपूर्वक सोडा, हातावर तेलसुद्धा उडू शकतं. आणि हा बघू शकता तुम्ही एकदम छान असा फ्राय झालेला आहे. याला कापून घेऊ आपण मस्त. 2 तुकड्यामध्येही कापू शकतो किंवा पाहिजे तर 4 पण. आणि हा बघू कसा मस्त दिसतोय. मी ह्याला 4 तुकड्यांमध्ये कापून घेईल. आणि शेवटी मस्त प्लेट तयार करा आणि गरमागरम खायला द्या तुमच्या फॅमिलीला. आणि